तालुक्यातील अलंगूण येथील आश्रमशाळा आणि विद्यालयाला विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड जे.पी. गावित यांनी त्यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार तांबे यांनी म्हटलंय की आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यश मिळवायचे असेल तर त्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द, आत्मविश्वास या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। जीवनात कोणतेही मोठे ध्येय साध्य करायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही। शिक्षण हेच भविष्य घडवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे। ते पुढे म्हणाले, कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वाखालील शैक्षणिक संस्थांमधून अनेक गरीब आणि आदिवासी कुटुंबातील विद्यार्थी विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत आहेत। शिक्षणासोबतच खेळ, सांस्कृतिक, विज्ञान उपक्रम, तंत्रज्ञान, इतर स्पर्धात्मक क्षेत्रांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे। विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रगती पाहून समाधान व्यक्त करताना तांबे यांनी म्हटलं आहे की येथील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे। शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील यश ही एका संस्थेची वेगळी ओळख बनलेली आहे। येणाऱ्या काळात या संस्थेतील विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही चमकतील याची मला खात्री आहे। सन 2036मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन होण्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना त्यांनी म्हटलंय की या संस्थेतील एखादा आदिवासी विद्यार्थी ऑलिम्पिकच्या मैदानावर भारताचे प्रतिनिधित्व करताना दिसावा ही माझी मनापासूनची इच्छा आहे। यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य आणि प्रयत्न करण्यास मी कटिबद्ध राहीन। यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कॉम्रेड जे.पी. गावित यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त आणि मेहनतीचे महत्त्व पटवून दिलं आहे। ते म्हणाले की आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी। आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही अडचणींना घाबरून न जाता आत्मविश्वासाने त्यांचा सामना करावा। चांगले शिक्षण घेऊन स्वतःचे, आपले, स्वतःचे, कुटुंबाचे, शाळेचे, गावाचे, तालुक्याचे नाव उज्ज्वल करावे। या कार्यक्रमाला आश्रमशाळा आणि विद्यालय विभागाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार तांबे यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालेलं असून शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात मोठी भरारी घेण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, प्रतिनिधी सुरगाणा पेठ।